हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. चला तर आज मी तुम्हाला माझ्या देवघराची टूर देणार आहे. तर हे बघा, हे माझं छोटंसं असं पण छान असं देवघर. हे बघा, हे पूर्ण सागवानी लाकडाचं आहे, पूर्ण प्युअर सागवानी लाकडाचं हे देवघर आहे. त्याची डिझाईन हे बघा किती छान असं. हे बघा, ही या पद्धतीने त्याची डिझाईन आहे. मी खूप काही त्याला सजवलेलं नाही आहे, मला असं साधं आणि सिंपल हेच छान वाटतं, जास्त बटबट नको वाटतं. आणि चला बघूया. हे हे पूर्ण सागवानी आहे. आणि हे जे आहे ना इथं, हे बघा इथं दिसतच असेल तुम्हाला, हा पाठीमागचा भाग आहे. तर इथं एक चंदनाचं सुद्धा लाकूड असतं. तर ह्या देवघराला पाठीमागून चंदनाचं सुद्धा लाकूड लावलेलं आहे. तर हे बघा, छान असं, छान छोटंसं पण छान वाटणारं, त्याचं काम वगैरे खूप छान आहे. तर हे असे ह्या पद्धतीने हे देवघर आहे. तर बघा, माझ्या देवघरात मी काय काय ठेवलेलं आहे. आता जसं आपल्याला जसं घर लागतं तसं देवांना सुद्धा त्यांची जागा लागतेच ना. त्याच्यामुळे पाटावर काही लोक देवांना पाटावर ठेवतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जसं आपल्याला सुद्धा घर लागतं तसं देवांना सुद्धा ही त्यांची जागा लागतेच. त्यांचं घर हे छोटंसं का असे ना, पण मग पाहिजे. तर चला बघूया माझ्या देवघरात कोणते कोणते देव आहेत. हे बघा, हे आधी मी इथं आपल्या देवीचा कळश भरून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर लगेचच आमच्या कुलदैवत तुळजाभवानी मातेचा फोटो आहे इथं. आणि तिरुपती बालाजी महाराजांचा फोटो आहे इथं. हे बघा, आणि इथं एक हे बघा, इथं सुपारी आणि काही पैसे असे 5 रुपये 10 रुपयाचे डॉलर्स मी इथं ठेवून देते. हे बघा, स्वामी महाराजांची माझा हा आधीचा फोटो होता स्वामी महाराजांचा. जेव्हा मी अक्कलकोटला गेलेलो होतो ना आम्ही, तेव्हाचा हा फोटो घेतलेला होता. पण नंतर त्याच्यानंतर मी ही मूर्ती घेतली महाराजांची. ही महाराजांची मूर्ती घेतली, पण तरी मी तो फोटो तसाच ठेवला. हे बघा, हे जे कपडे, हा फेटा जो आहे ना, तो मी स्वतः घरीच बनवलेला आहे. माळसुद्धा मी घरीच बनवलेली आहे. इथं बघा, तांदळामध्ये अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे. जवळ सप्तशृंगी मातेचा मूर्ती आहे. आणि घंटा. आणि हे बघा, हे कासव मी इथं तांदळात ठेवलेले. बघा का बरं, तर ज्या कासवाला, हे बघा दिसत असेल तुम्हाला, हे जे असे अंक जर राहिले ना, तर ते कासव नेहमी तांदळातच ठेवावं, पाण्यात नाही ठेवत. आणि ज्याला अंक नसले का मग ती कासव ठेवू शकता पाण्यात. इथं सुपारी. आणि इथं आपलं शिवलिंग आहे, शिवपिंड. आणि बाळकृष्ण, आपले गणपती बाप्पा, शंख. इथं माझी रोज जपमाळ करते मी ह्या माळेने, तर ही जपमाळ आहे. आणि इथं जवळच मी हा पाण्याचा ग्लास भरून ठेवते. हे बघा. आणि जेव्हा मुलं संध्याकाळी दिवा लागण्याची वेळ असते ना, दिवा लावतात तेव्हा श्लोक वगैरे म्हणतात, तेव्हा नंतर हे पाणी ते पिऊन घेतं. तर चांगलं असतं तिथलं पाणी पिलेलं. इथं काही नाही, हे गंधगोळी ठेवण्यासाठी डबी आहे, हा दिवा. आणि ही फरशी मी हे जे लाकूड आहे ना, ते खराब होऊ नये त्याच्यामुळे मी ही फरशी ठेवते. तर ही फरशी आपल्याला काढून धुतासुद्धा येते. त्याला मस्त, हे बघा, आमच्या देवाला छान मस्त ड्रॉवरसुद्धा आहे. तर ड्रॉवरमध्ये काही नाही, हे आपलं स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र आहे. हे मी रोज वाचते, रोज 3 अध्याय. आणि त्याच्यानंतर गुरुचरित्र आहे, 13वा 14वा आणि 18वा अध्याय. आणि हनुमान चालीसा हे मुलं म्हणतात. हनुमान चालीसा हे 3 पुस्तक हे वाचले जातं घरामध्ये. सेवा ही केलीच जाते रोज. स्वामीचरित्र सारामृत तर रोज 3 अध्याय हे वाचलेच गेले पाहिजे सगळ्यांच्याच घरात. ही छोटीशी छानशी रांगोळी काढलेली आहे मी. आणि हे या पद्धतीने हे देवघर दिसतं. हे बघा. तर चला, मला नक्की सांगा तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं. आणि हो, माझे देवघर हे ईशान्य कोपऱ्यातच आहे. तुम्हाला सुद्धा साधी, सोपी आणि सिंपल अशी पूजा करत असते.
चला तर मग भेटूया. कशी वाटली माझ्या देवघराची टूर तुम्ही नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय.